Okay. Hello and welcome back to everyone. Good evening, guys. कंटिन्यू करूया लेक्चर आपण पुढंच जिथे आपण येस्टरडे थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे. सो आय थिंक कालच्या लेक्चरमध्ये आपण तिकडं अरायवल ऑफ आर्यन्स किंवा काहीतरी आपण त्याला म्हणतो हिस्ट्री ऑफ काहीतरी की वैदिक पिरियड जो होता तो काहीतरी इकडं कंप्लीट केला होता. कंप्लीट म्हणजे काहीतरी की त्याचा इम्पॉर्टंट जो पोर्शन होता त्याच्यामधला तो कंप्लीट केलेला आहे. इथं आपण बघितलं होतं सुरुवातीचं काहीतरी की बेसिकली अरायवल ऑफ आर्यन्स आणि कशा प्रकारे काहीतरी की बेसिकली इथे इंडियामध्ये काहीतरी की तिकडं वैदिक पिरियड जो काहीतरी की स्टार्ट झाला गेलेला आहे तो इथं आपण डिस्कस केला होता. इथे आपण अगेन बघितले याचे काहीतरी की जे दोन पिरियड पडतात अर्ली वैदिक पिरियड आणि काहीतरी की लेटर वैदिक पिरियड इथं आपण बघितलं होतं. ओके. अर्ली वैदिक पिरियड साधारणतः 1500 ते काहीतरी की 1000 BC. लेटर वैदिक पिरियड 1000 ते काहीतरी की 600 BC. ठीक आहे. पुढे इम्पॉर्टंट जे कंपोनंट्स होते आपण इथं वैदिक पिरियडच्या काहीतरी काही संदर्भात आणि लेटर वैदिक पिरियडच्या संदर्भात तेही आपण इथं काय केले होते डिस्कस केले होते राईट पॅरललमध्ये. सो एका साईडला आपण इथं ऋग्वेदिक पिरियड आणि एका साईडला इकडे काहीतरी की लेटर वैदिक फेज असं सायमल्टेनियसली डिस्कशन जे होतं ते काहीतरी आपण इकडे केलं होतं किंवा जी इन्फॉर्मेशन जी होती ते काहीतरी इकडे आपण इथं अभ्यासले होते. याच्यामध्ये पहिला काहीतरी की बेसिक्समध्ये काहीतरी की बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे दोन्ही पिरियडमधली ती आपण इथं काहीतरी की डिस्कस केलेली होती राईट. त्याच्यानंतर पुढे आपण इथं जॉग्राफिकल काहीतरी की एक्सपान्शन जे होतं वैदिक आणि काहीतरी की लेटर वैदिक पिरियडचं ते डिस्कस केलं होतं. सोसायटी आपण इथं बघितली होती लेटर आणि काहीतरी की सॉरी वैदिक आणि काहीतरी की लेटर वैदिक पिरियडची ती इथं डिस्कस केली होती आपण. त्याच्यानंतर पॉलिटिकल सिस्टम जी होती ती पण काहीतरी आपण इकडं डिस्कस केली होती राईट वैदिक आणि काहीतरी की लेटर वैदिक पिरियडचे. त्याच्यानंतर आपण पुढे बघितलं होतं ते म्हणजे काहीतरी की इकॉनॉमी कशा प्रकारे इकडे काहीतरी की वैदिक पिरियडची इकॉनॉमी होती आणि त्याच्यानंतर काहीतरी की लेटर वैदिक पिरियडची काहीतरी की इकॉनॉमी होती ती देखील आपण काहीतरी इकडे डिस्कस केलेली होती राईट. त्याच्यानंतर काहीतरी कायचं रिलिजियस ॲस्पेक्ट्स दोन्ही याच्यामधले वैदिक पिरियडमधले आणि काहीतरी की लेटर वैदिक पिरियडमधले तेही आपण इथं डिस्कस केलेले होते. आणि नंतर मग काहीतरी आपण इकडे आलो होतो ते म्हणजे वैदिक टेक्स्टवरती. ओके वैदिक टेक्स्टवरती याच्यामध्ये काहीतरी की आपण सुरुवातीला काहीतरी की डिस्कस केलं होतं कशा प्रकारे काहीतरी की एंटर वैदिक जे टेक्स्ट आहेत किंवा आपण त्याला म्हणून साहित्य जे आहे ते दोन भागामध्ये काहीतरी की विभागलेलं आहे किंवा याचं क्लासिफिकेशन काहीतरी इकडे झालं गेलेलं आहे ते म्हणजे श्रुती आणि दुसरं म्हणजे काहीतरी काय स्मृती. श्रुती म्हणजे काहीतरी की आपण बघितलं होतं श्रुत केलेले म्हणजेच काहीतरी की दॅट इज हर्ड ऐकलेले. ओके ऐकलेले काहीतरी कसे टेक्स्ट आहेत आता कुणी ऐकलेले जर जे ऋषीमुनीज होते ज्यावेळेला तपस्याला बसले होते त्यावेळेला काहीतरी की ज्या गॉडली पॉवर्स होत्या त्यांनी काहीतरी की त्यांना ते सांगितलेले होते बरोबर. आणि तेच काहीतरी की नंतर पुढे बुकमध्ये काहीतरी तिकडे रोट डाऊन करायचं काम जे होतं ते केलं गेलं होतं. त्याच्यातले जे सगळे टेक्स्ट होते त्याला काय म्हटलं जातं ॲज अ श्रुती. याच्यामध्ये आपण बघितलं होतं 4 वेदास ऋग्वेद असेल यजुर्वेद असेल सामवेद असेल आणि अथर्ववेद असेल हे सगळे वेद आहेत ते कशामध्ये येतात श्रुतीमध्ये. आणि त्याच्यानंतर काहीतरी की संहिताज संहिताज जे आहेत त्या पण काहीतरी की बेसिकली इकडे श्रुतीमध्ये येतात. दुसरं क्लासिफिकेशन होतं ते म्हणजे काहीतरी काय स्मृती. स्मृती म्हणजे काहीतरी की तिथे आठवून लिहिलेलं आठवण म्हणजे काहीतरी की दोज दॅट आर रिकलेक्टेड बाय द नॉर्मल ह्युमन्स. लोकांना ज्या वेळेला काहीतरी तिकडे इन्फॉर्मेशन किंवा काय म्हणू आपण त्याला माहिती जी होती ऋषीमुनींनी काहीतरी की रिव्हील केली होती किंवा सांगितली होती ती लोकांनी पुढे काहीतरी की तिकडे स्मरण करून किंवा आठवण करून काय करते लिहिलेली आहे. तर तिला काय म्हणलं जातं ॲज अ स्मृती टेक्स्ट. याच्यामध्ये काय काय येतात ब्राह्मणाज आरण्यकाज उपनिषदाज सोबतच काहीतरी की 6 वेदांगाज आणि 4 उपवेदास. ओके हे सगळे जे टेक्स्ट आहेत ते आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात स्मृतीमध्ये. ओके स्मृतीमध्ये हे जे सगळे टेक्स्ट आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात राईट. त्याच्यानंतर इथे आपण बघूया इम्पॉर्टंट काहीतरी की वेदास त्यांचे ब्राह्मणास कोणते कोणते आहेत. त्याच्यानंतर काहीतरी की प्रिस्ली रिएक्टर आणि त्याच्यानंतर काहीतरी की त्याचे कमेंट्स काय आहेत. ओके आता इथं आपण बघितलं वेदात जे आहेत ते बेसिकली कशामध्ये येतात तर श्रुतीमध्ये आणि ब्राह्मणाज आणि काहीतरी की उपवेदाज आहेत ते कशामध्ये येतात तर ते काहीतरी काय स्मृतीमध्ये. ओके ते कशामध्ये येतात तर ॲज अ स्मृतीमध्ये राईट. श्रुती वेदास आणि स्मृती ब्राह्मणास.
तर इथे वेद आहेत, 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. ओके. आणि इथं ब्राह्मणाज आणि उपवेदाज आहेत. आता ब्राह्मणाज आणि उपवेदाज म्हणजे काय होते, कालच आपण सुरुवातीला डिस्कस केलेलं होतं. ब्राह्मणाज म्हणजे बेसिकली काय आहेत, की प्रत्येक काहीतरी जे वेद आहे, ओके, प्रत्येक जो वेद आहे त्या प्रत्येक वेदामधले काहीतरी जे चॅप्टर्स आहेत, त्या चॅप्टरला डिटेलमध्ये काहीतरी तिकडं काय म्हणू आपण डिस्क्राईब करणारा जो टेक्स्ट आहे, किंवा ज्या काहीतरी साहित्यामध्ये उपवेद वेद जे आहेत त्या वेदामधले काहीतरी जे चॅप्टर्स आहेत ना त्यांना डिस्क्राईब केलेलं आहे, त्या टेक्स्टला किंवा त्या साहित्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली ब्राह्मणास. ओके, त्या साहित्यालाच किंवा त्या टेक्स्टला काय म्हणलं जातं ॲज अ ब्राह्मणास. आणि त्याच्याही सोबतच रिमेनिंग किंवा राहिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती कशामध्ये मेन्शन केलेलं आहे, तर उपवेदामध्ये. वेदांचीच काहीतरी राहिलेली इन्फॉर्मेशन आहे ती कशामध्ये मेन्शन केलेलं आहे, तर ती उपवेदामध्ये. ओके. सो त्याच्यामुळे प्रत्येक वेद आहे त्या प्रत्येक वेदाचे ब्राह्मणास आणि उपवेद असे काहीतरी दोन पार्ट काहीतरी बनतात, बरोबर. तो जर जसं एक्झाम्पल काय किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन आपण इथं बघू शकतो, की म्हणजे काहीतरी ऋग्वेदाच्या संदर्भात. फर्स्ट ऑफ ऑल ऐतरेय, ओके, आणि कुस्तिकी असे बेसिकली काहीतरी दोन इम्पॉर्टंट काहीतरी ब्राह्मणाज आहेत, ते काहीतरी ऋग्वेदाचे इथं बनतात. ओके, ऋग्वेदाचे इथं काहीतरी दोन इम्पॉर्टंट ब्राह्मणाज आहेत ते बनतात, ऐतरेय आणि काहीतरी कुस्तकी. आणि तेच ऋग्वेदाचा जर उपवेद आपण इथे बघितला तर तो आपल्याला पाहायला मिळतो ॲज अ धनुर्वेदा. ओके, उपवेदाचाच काहीतरी सॉरी ऋग्वेदाचाच काहीतरी उपवेद आपल्याला इथं पाहायला मिळतो, तो म्हणजे धनुर्वेदा. बेसिकली वॉरफेअरच्या संदर्भात काहीतरी इन्फॉर्मेशन जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी दिली गेलेली आहे. ठीक आहे. प्रिस्ली रिॲक्टर जर इथं आपण बघितलं तर काहीतरी होत्री किंवा काहीतरी होतार इथं आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जर कमेंट्स आपण इथं बघितल्या याच्या संदर्भात तर इथं आपल्याला पाहायला मिळतं ऋग्वेदा इज द ओल्डेस्ट सर्वायव्हिंग टेक्स्ट इन इंडिया. सगळ्यात काहीतरी आपण त्याला म्हणू ओल्डेस्ट असं असणारं काहीतरी टेक्स्ट आहे. ओके, जे काहीतरी आपल्याला तिथं सापडलेलं आहे. त्याच्यानंतर हाइम्स, त्याच्यामध्ये बेसिकली काहीतरी हाइम्स आहेत ते आपल्याला माहितीच आहेत. येस, आवाज येतो ना माझा प्रॉपर? ओके. Hymns. Hymns are dedicated to several deities, mostly Indras and the other gods. ठीक आहे. हाइम्स आपण कालच काहीतरी डिस्कस केलं होतं. ऋग्वेदा जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला जी कडवी किंवा काहीतरी वचनं पाहायला मिळतात, त्यांनाच काय म्हणतो आपण बेसिकली काहीतरी तिकडे ॲज अ हे स्रोत. ओके, हे बेसिकली काहीतरी हाइम्स म्हणून ओळखले जातात. तर प्रत्येक जे गॉड्स आहेत त्यांच्या संदर्भात काहीतरी आपण त्याला म्हणू असे जे स्रोत आहेत ते काहीतरी बेसिकली इकडे दिले गेलेले आहेत. त्याच्यानंतर थीम्स आहे त्याच्यामध्ये लाईफ असेल, डेथ असेल, क्रिएशन, सॅक्रिफाईस, ओके, ॲज वेल ॲज द सोमा, गॉडली प्लेजर. कालच आपण काहीतरी डिस्कस केलेलं होतं. ओके. नेक्स्ट सेकंड नंबरचा वेद आहे तो म्हणजे काहीतरी त्याचा सामवेद. अगेन इथं सामवेदाचे काहीतरी आपल्याला दोन इम्पॉर्टंट काहीतरी तिकडे आपण म्हणू ब्राह्मणास पाहायला मिळतात. एक म्हणजे तांडेय आणि दुसरा म्हणजे काहीतरी षडविमांशा. षडविमांश किंवा काहीतरी षडविमांशा असं देखील काहीतरी म्हणून त्याला ओळखलं जातं. ओके, तांडी आणि काहीतरी तिकडे षडविमांशा. आणि उपवेदा जर आपण इकडे बघितला तर त्याला गांधर्व वेदा म्हणून काहीतरी ओळखलं जातं. ओके. सामवेदाचाच काहीतरी उपवेद आहे तो ॲज अ गांधर्व वेद म्हणून त्याला ओळखलं जातं, राईट, विच इज बेसिकली असोसिएटेड विथ द म्युझिक. कालच्याच याच्यामध्ये काहीतरी आपण बघितलं होतं अर्लिएस्ट काहीतरी म्युझिकच्या संदर्भात जे इन्फॉर्मेशन आहे जे डिस्क्राईब केले गेलेलं आहे किंवा जे टेक्स्ट आहे ती बेसिकली काहीतरी आपल्याला पाहायला मिळते सामवेदमध्ये, राईट. आता एक्झॅक्टली काय होतं हे म्युझिक म्हणजे, तर इथं ऋग्वेदामध्ये किंवा यजुर्वेदामध्ये किंवा अथर्ववेदामध्ये जे काहीतरी इकडं हाइम्स दिलेले आहेत, ते हाइम्स कशा पद्धतीने काहीतरी म्हणले पाहिजेत किंवा पूजा अर्चा जी आहे ती म्हणताना एका पर्टिक्युलर काहीतरी आपण त्याला म्हणू टोननी काहीतरी तिकडं म्हटली पाहिजे, त्याच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन आहे ना ती आपल्याला सामवेदामध्ये दिलेली आहे. आणि इथूनच काहीतरी बेसिकली आपण त्याला म्हणू म्युझिकच्या संदर्भात काहीतरी थोडासा जे हे असेल इन्फॉर्मेशन असेल ना ती बिगिन झाली होती किंवा स्टार्ट झाली गेली होती. ठीक आहे. प्रिस्ली रिएक्टर आपण इथे जर बघितलं तर त्याचा उद्गातार इथं काहीतरी पाहायला मिळतात. आणि कमेंट्समध्ये किंवा इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ॲज आय टोल्ड यू इज द अर्लिएस्ट बुक ऑफ म्युझिक. ओके, म्युझिकवरती काहीतरी अर्लिएस्ट अशी असणारी काहीतरी बुक होती सामवेद. तो समा ॲज अ मेलोडी
ragas and other raginis are provided under the samvedas. Okay. जसं मी इथं तुम्हाला सांगितलं होतं डिफरंट डिफरंट टोन्स मेलोडीज किंवा रागाज आणि रागिनीज आहेत ना त्या बेसिकली तर काहीतरी की सामवेदामध्ये डिस्क्राईब केलेल्या आहेत. ठीक आहे. देन थर्ड वन इथं आपल्याला पाहायला मिळत होतं म्हणजे काहीतरी कायचं यजुर्वेदा. ओके, यजुर्वेदा. यजुर्वेदाच्या संदर्भात आपण कालच बघितलेलं होतं. ठीक आहे. याचे ब्राह्मणच आपल्याला तैतरेय आणि काहीतरी की शतपथ. ओके, तैतरेय आणि शतपथ हे दोन काहीतरी की ब्राह्मण ज्याचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि उपवेदा जर बघितला तर तो आपल्याला अगेन काहीतरी कायचा शतपथ वेदा. ओके, शतपथ वेदा आपल्या इथं पाहायला मिळतो. उपवेद कशाचा? यजुर्वेदाचा. राईट. थोडक्यात काय होतं इथं तर आर्किटेक्चर. आर्किटेक्चर आता आर्किटेक्चर म्हणजे तुम्ही म्हणशील की एक्झॅक्टली आर्किटेक्चर काय? तर इथे जसं मी आत्ता सांगितलं की सामवेदामध्ये काय सांगितलं गेलं होतं ऋग्वेदामधलं अथर्ववेदामधलं आणि इतर जे वेद आहेत त्याच्यामधले जे टाइम्स आहेत ते कशा प्रकारे बोलायचे बरोबर यज्ञयाग करताना. त्याच प्रकारे जो यज्ञयाग किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून हवनकुंड असतो अशा प्रकारे थोडक्यात काहीतरी आपल्याला जे पाहायला मिळतं स्ट्रक्चर. आणि इथं काहीतरी की अग्नी असतो आणि याच्यामध्ये आपण डिफरंट डिफरंट काहीतरी की त्याला म्हणून आपण जे ग्रेन्स असतात तूप असेल दही असेल ते तिथं अर्पण करत असतो बरोबर. आता याचा जो प्लेस आहे ओके याचा जो प्लेस आहे त्याच्यानंतर जी पोझिशन आहे त्याच्यानंतर काहीतरी की पर्टिक्युलर एक दिशा असेल ती कोणती असायला पाहिजे किंवा कोणती नाही ना हे सगळं कशामध्ये दिलेलं होतं यजुर्वेदामध्ये. आज जर आपण बघितलं घराचा दरवाजा कोणत्या साईडला असायला पाहिजे पूजा अर्चना करताना पण कोणत्या साईडला असला पाहिजे ओके आणि सो ऑन अशा प्रकारचे जे इन्फॉर्मेशन आहे ते बेसिकली ही यजुर्वेदमध्ये दिलेली होते. तो शतपथ वेद आहे तो बेसिकली काहीतरी की आर्किटेक्चर याच्या संदर्भात काहीतरी इन्फॉर्मेशन देतो. ओके. त्याच्यानंतर कमेंट्समध्ये जर इथं बघितलं सो ॲज आय टोल्ड यू सॅक्रिफाईस अँड रिच्युअल्स कंपोज बोथ इन प्रोज ॲज वेल ॲज द पोएट्री. ओके, सॅक्रिफाईस अँड काहीतरी की रिच्युअल्स. आताच इथं मी जसं तुम्हाला सांगितलं की सॅक्रिफाईस आणि रिच्युअल्स असतील ते कशा प्रकारे काहीतरी तिकडे कंडक्ट करायचे किंवा काय नाही कशा प्रकारच्या पोझिशन्स असतील ते राहायला पाहिजेत प्लेस असतील ते राहायला पाहिजेत हे सगळं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि अगेन हे सगळं काहीतरी की कंपोज करताना प्रोज आणि काहीतरी की पोएट्री म्हणजे याचं काहीतरी की आपण म्हणू त्याला दोन्ही फॉर्ममध्ये काहीतरी की हे सगळं मेन्शन केलेलं आहे. आणि लास्ट वन आपल्या इथं पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी घ्यायचं अथर्ववेद. ओके, अथर्ववेद आणि त्या अथर्ववेदामध्ये आपल्याला गोपत हा इम्पॉर्टंट असा काहीतरी की ब्राह्मणच पाहायला मिळतो. ओके, गोपत ब्राह्मणच असं त्याला काहीतरी की ओळखलं जातं जो की अथर्ववेदाचा ब्राह्मणच आहे. आणि उपवेद जर बघितला अथर्ववेदाचा तर तो आपल्याला पाहायला मिळतो आयुर्वेद. ओके, आयुर्वेद बेसिक काय याच्यामध्ये जर काहीतरी काय मेडिसिनचे रिलेटेड इन्फॉर्मेशन जे आहे ती सगळी याच्यामध्ये दिलेली आहे. आणि त्याच्याही सोबतच ती म्हणजे काहीतरी काय मॅजिक असेल ओमन असेल ॲग्रिकल्चर असेल इंडस्ट्री क्राफ्ट कॅटल रेअरिंग अँड क्युअर फॉर द डिझीज अँड कंपोज बाय द नॉन आर्यन्स. ओके, कंपोज बाय द नॉन आर्यन्स. सुरुवातीचं काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणतो इथं कालच्या लेक्चरमध्ये आपण इथं डिस्कस केलेलं होतं वैदिक पिरियड आणि काहीतरी की लेटर वैदिक पिरियड. सो इथं वैदिक पिरियडमध्ये काय आहे पूजा अर्चा एकदम नॉर्मल होते. लेटर वैदिक पिरियडमध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड काहीतरी की त्याला आपण म्हणू प्रॅक्टिसेस ज्या होत्या त्या काहीतरी की ॲड झाल्या गेल्या होत्या. आणि त्याच्यामध्येच मॅजिक आणि ओमन म्हणजे काय आपण त्याला म्हणून ब्लॅक मॅजिक वगैरे त्या टाईपचे काहीतरी की थोड्याशा ज्या प्रॅक्टिसेस होत्या त्या ॲड केल्या गेल्या होत्या बरोबर. आणि याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते. सोबतच ॲग्रिकल्चर इंडस्ट्री क्राफ्ट्स कॅटल रेअरिंग आणि त्यांच्या काहीतरी की जे डिझीज असतील त्या काहीतरी की केअर करण्याची जी इन्फॉर्मेशन असेल ती देखील आपल्याला काहीतरी याच्यामध्ये दिलेली आहे. काही जो पार्ट आहे तो नॉन आर्यन्सने काय केला गेलेला आहे इथं कंपोज केलेला आहे. हे देखील आपल्याला इन्फॉर्मेशन इथं पाहायला मिळते. ओके, सो क्वेश्चन जे आहेत ते मोस्ट ऑफली काहीतरी की इथं याच्यावरती विचारलेले आहेत. पर्टिक्युलर काहीतरी की जो वेद आहे आणि त्या पर्टिक्युलर वेदाचे काहीतरी की ब्राह्मणास आणि त्याचे उपवेदास त्याच्यावरती कन्सिस्टंटली काहीतरी की प्रश्न जे आहेत ना ते विचारलेले आहेत. तो थोडंसं काहीतरी इकडे लक्षात राहू द्या. पर्टिक्युलर वेद असेल आणि त्याचं काहीतरी की तिकडं ब्राह्मणास आणि त्याचे उपवेदास. ओके, हे लक्षात राहू द्या व्यवस्थित. ठीक आहे, पुढे बघूया. अपार्ट फ्रॉम दॅट ओके या वेदांच्या व्यतिरिक्त काहीतरी इकडं आपल्याला सोबतच येतं 6 फिलॉसॉफीज काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्याला भारतीय काहीतरी तिकडं 6 फिलॉसॉफी असं देखील काहीतरी म्हटलं जातं किंवा 6 दर्शन असं देखील काहीतरी म्हटलं जातं. बेसिकली आता याच्यामध्ये काय काय आहे सम्यका योगा विशेषिका न्याया मीमांसा आणि काहीतरी वेदांता. ओके,
असे 6 काहीतरी की तिकडे आपण म्हणू 6 स्कूल ऑफ फिलॉसॉफी आपल्याला इथं पाहायला मिळतात. ज्या इंडियन काहीतरी की त्याला म्हणून आपण रिलिजनमध्ये किंवा काहीतरी की इंडियन कल्चरमध्ये खूपच काहीतरी की इम्पॉर्टंट आहेत. आता तसं जर बघायला गेलं तर हे थोडंसं डिफिकल्ट असं असणारी काहीतरी की इन्फॉर्मेशन आहे. ती म्हणजे काय, की जसं आपण लास्टमध्ये बघितलं होतं, ज्यावेळेला काहीतरी की उपनिषद आहेत, उपनिषदाच्या संदर्भात काहीतरी तिकडे चर्चा सुरू होणार आहे. किंवा अगेन तेच थोडंसं घ्या, वैदिक पिरियड आणि लेटर वैदिक पिरियड. इथे सिम्पल असे असणारे काहीतरी की रिच्युअल प्रॅक्टिसेस असतील किंवा काय म्हणून आपण त्याला काहीतरी की सॅक्रिफाईस प्रॅक्टिसेस असतील. या कशा झाल्या गेल्या होत्या तर कॉम्प्लिकेटेड झाल्या होत्या. कधी लेटर वैदिक पिरियडमध्ये. आणि लेटर वैदिक पिरियडच्या एंडला इथं उपनिषदा कुठेतरी प्रयत्न करणार आहे कशासाठी, की ह्या ज्या कॉम्प्लिकेटेड झाल्या गेलेल्या रिच्युअल प्रॅक्टिसेस असतील ना त्या इझी व्हाव्या. ओके, त्या इझी व्हाव्या याच्यासाठीच काहीतरी काही प्रयत्न केले जाणार आहेत. आणि मग ह्याच्यातूनच वेगवेगळे काहीतरी की आपण त्याला म्हणून फिलॉसॉफीज आहेत किंवा दर्शन आहेत ना ते पुढे येत आहेत. आणि हे प्रत्येकजण आपली काहीतरी की वेगवेगळी फिलॉसॉफीचं सांगतो की कशा प्रकारे आपण काहीतरी की रिलिजियस प्रॅक्टिसेस किंवा सॅक्रिफाईस प्रॅक्टिसेस आहेत त्या कंडक्ट केल्या पाहिजेत आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी की मोक्ष प्राप्त होईल. आता जसा हा शब्द मी इथे यूज केला मोक्ष प्राप्ती किंवा काहीतरी की सॅल्वेशन, हा ॲट द एंड ऑफ काहीतरी इकडे आपल्याला पाहायला मिळतो. इथंपर्यंत काय होतं की प्रजा आणि पशु असतील यांची काहीतरी की हेल्थ असेल आणि यांची जी वेल्थ असेल हे काहीतरी की प्रॉस्परस व्हावे. एंटर कम्युनिटीची काहीतरी की हेल्थ आणि वेल्थ असेल प्रॉस्परस व्हावे. हा काय होता पूजा पाठीमागचा किंवा काहीतरी की वर्शिप होती त्याच्या पाठीमागचा काहीतरी की उद्देश होता. इथं मात्र काय झालं गेलं होतं तर कुठेतरी काहीतरी की याचं मटेरियलिस्टिक बेनिफिट काहीतरी की मिळावा. जसं आपण आज बघतो पूजा अर्चा आपण का करतो, काही ना काहीतरी की आपल्याला तिथे काहीतरी की तिकडे अपेक्षित असतं, बरोबर. आणि तेव्हाच कुठेतरी आपण काहीतरी की ते बिलीव्ह करतो. अदरवाईज बघा जनरली काहीतरी की जर आपलं काहीच हे नसेल तर आपण काहीतरी की ते बिलीव्ह पण करत नाही. आणि जर ते कम्प्लीट पण होत नाहीत आपल्या काहीतरी की जे एक्सपेक्टेशन्स असतात तर देवावरचा विश्वास असतो तो पण आपला काहीतरी की निघून जातो. तो सेम काहीतरी घेतं तेच झालं होतं. मटेरियलिस्टिक बेनिफिटसाठी काय झालं गेलं होतं, वर्शिप जी होती ते काहीतरी की स्टार्ट झाली गेली होती. नंतर मात्र इथं उपनिषद असतील ते काय करणार आहे तिथं प्रयत्न करणार आहेत कुठेतरी हा मटेरियलिस्टिक काहीतरी की बेनिफिट आणि त्याच्याही सोबतच काहीतरी की ज्या वर्शिपच्या प्रॅक्टिसेस असतील त्याच्याऐवजी काय असावं तर मोक्ष असावा. ओके, जो ऑलरेडीच काहीतरी इकडं सांगितलेला होता, बरोबर. आणि मग ह्याच्यावरतीच फोकस केला जाणार आहे की मोक्ष कशा प्रकारे काहीतरी की प्राप्त होऊ शकतो. पुढे जाऊन आपल्याला सेम जैनिझम आणि बुद्धिझम मध्ये पण काहीतरी की तेच सांगितलं आता. बुद्ध आहे तिथं काहीतरी की मिडल पाथ सांगणार आहेत, एक मिडल पाथ यूज करा आणि काहीतरी की तिथून तुम्ही मोक्ष प्राप्त करा. आणि तेच महावीर असेल ते सांगणार आहेत तिथं ॲज द ॲस्थेटिक लाईफ. ओके, एकदम असे काहीतरी की काय म्हणू आपण त्याला कडक असे असणारे काहीतरी की तुमची ही लाईफ जी असेल ती काहीतरी की आपण तिकडं फॉलो केली पाहिजे. आणि त्याच्यातून काहीतरी की जे आपले जे सगळे सेन्स आहेत त्याच्यावरती आपण काहीतरी की विजय मिळवू आणि त्याच्यातून काय करू आपला जो मोक्ष आहे किंवा सॅल्वेशन आहे ते काहीतरी की आपण अटेन करू. ओके, तो तेच सांगण्याचा अर्लिएस्ट प्रयत्न आहे तो कुठं केला जाणार आहे ह्या 6 स्कूल ऑफ फिलॉसॉफीमध्ये. ओके. आता याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला काहीतरी अगेन तेच त्याच पद्धतीने काहीतरी की पाहायला मिळतात. ते म्हणजे काय, बेसिकली काहीतरी की तिथं त्यांचा कोणाद्वारे ती फिलॉसॉफी होती ती प्रपोज केली गेलेली होती आणि एक्झॅक्टली काहीतरी की त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय होते. ओके, एवढ्या प्रकारे किंवा काहीतरी की या पद्धतीचे प्रश्न आपल्या इथं पाहायला मिळतात. तो पहिली आहे ती म्हणजे काहीतरी काय सम्यका. सम्यका स्कूल ऑफ फिलॉसॉफी. त्याच्यामध्ये किंवा काहीतरी काहीची जी इन्फॉर्मेशन होती ती कपिला किंवा कपिल यांनी काय केलं होतं याला पुढं फॉरवर्ड केलं होतं. ओके, किंवा काहीतरी की मांडलेली होती सम्यका स्कूल ऑफ फिलॉसॉफी. इन्फॉर्मेशन जर बघितली तर थोडीशी काहीतरी काय थेरोटिकल फाउंडेशन जे होतं कशाचं सोल आणि सॅल्वेशन या संदर्भातली इन्फॉर्मेशन आहे आपल्याला इथं पाहायला मिळते सम्यकामध्ये. ओके. आता इथे काहीतरी की अगेन थोडंसं सेमच आहे. वर्शिप असतील त्या काहीतरी की आपण तिथे केल्या पाहिजेत आणि सॅल्वेशन जे ते काहीतरी की अटेंड केलं पाहिजे. ओके, पुढे आहे योगा. सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे, इट इज पुट फॉरवर्ड बाय द पतंजली. पतंजलीच्या द्वारे काहीतरी की योगा स्कूल फिलॉसॉफी जी होती ती काय केली होती तिथे काहीतरी की मांडलेले होते. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं, युनियन ऑफ सोल विथ गॉड. ओके, युनियन ऑफ सोल विथ गॉड. आता तिथे काहीतरी की जो देव आहे किंवा काहीतरी की आपण म्हणू गॉड आहे ब्रह्मा याच्यासोबत काहीतरी की आपल्याला असॅम्युलेटेड व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे. तर ते आपण कसं होणार तर काहीतरी की बेसिकली आपल्या ज्या बॉडीच्या सेन्स आहेत त्या काय करायचं आपण तिकडे विन करायच्या, बरोबर. किंवा त्याच्यावरती काहीतरी की आपण तिकडे विजय मिळवायचा आणि त्याच्यातून काय करायचं पूर्णपणे आपण काहीतरी की देवाशी एकरूप होऊन जायचं. ते कसं तर आजचं काहीतरी की योगिक प्रॅक्टिस किंवा योगिक पोझिशन आपण बघतो ध्यानधारणा असतील. ओके, त्या काय सांगितलं होतं याच्यामध्ये
कुठेतरी मांडलेलं होतं आणि त्याच्यातून काय करायचं, आपले जे काहीतरी बेसिकली प्लेजर्स असतील त्याच्यावरती विजय मिळवायचा. ओके. Am I visible? Just let the confirm. Am I visible? कॅमेरा स्टार्ट आहे का? थोडंसं कन्फर्म करा बघा. ठीक आहे. योगा त्याच्यानंतर होती ती म्हणजे काहीतरी की विशेषिका. विशेषिका इज पुट फॉरवर्ड बाय द कनाद. ओके. कनाद जे होते त्यांनी काहीतरी केलं तिकडे पुढे मांडलेले होते. आता इथे थोडंसं काय आपण म्हणू रिच्युअलिस्टिक किंवा काहीतरी की वर्शिप प्रॅक्टिसेस आहेत ना, त्याच्या बाहेर जाऊन काहीतरी की थोडीशी इन्फॉर्मेशन जी होती ना, तिथे विशेषकामध्ये काहीतरी की मांडलेली होती. मग याच्यामध्ये काय होतं, डिस्कस ॲटॉमिक थेअरीज. ओके, डिस्कस ॲटॉमिक थेअरीज. एक्झॅक्टली सॅल्वेशन आहे, गॉड आहे, ब्रह्म आहे किंवा नाही, या संदर्भातलं थोडीशी डिबेट जी होती ना, ती काहीतरी इथे गेलेली होती बाय द कनाद. त्यामुळे अर्लियस्ट असे काहीतरी की आपण त्याला म्हणून सायंटिफिक काहीतरी की जे हे असेल डिस्कशन जे असेल ना ॲटॉमिक काहीतरी की थेरीच्या संदर्भात ते इथं काहीतरी की केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे न्याय. इट इज अ पुट फॉरवर्ड बाय द गौतम. ओके. जर गौतम बुद्ध नाही आहे तर काहीतरी की गौतम मुनी जे होते त्यांच्या जरी काय केलं होतं त्याला इथं मांडलेलं होतं. आणि अजून थोडंसं काहीतरी की आपण त्याला म्हणून ॲडव्हान्स असणारं काहीतरी की फिलॉसॉफीचं वर्ग होतं. त्याच्यामध्ये लॉजिक. ओके. लॉजिक जे होतं ते काहीतरी की यूज केलं गेलं होतं. आता लॉजिक म्हणजे काय, की खरंच काही गोष्टी आहेत का, जसं आपण कालच डिस्कस केलं होतं मेटाफिजिक्स. फिजिक्स आणि मेटाफिजिक्स असे दोन काहीतरी की पार्ट येतात फिजिक्सचे. फिजिक्स म्हणजे काहीतरी की जे प्रूव्ह झालेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पेन जर इथून मी ड्रॉप केला तर तो खाली पडतोय. आता याच्या पाठीमागं काहीतरी की ग्रॅव्हिटीचं काहीतरी की तिकडे आपण म्हणू ॲप्लिकेशन तिथं झालं गेलेलं आहे. बरोबर. काही अशा काहीतरी की तिकडे थिंग्स आहेत ना ते आपण काहीतरी की प्रूव्ह करू शकत नाही. याला काय म्हणतो आपण मेटाफिजिक्स. तर गॉड आहे. गॉडला जर आपण इथं प्रूव्ह करायला गेलं तर आजपर्यंत काहीतरी की पॉसिबल झालेलं नाही. तो प्रूव्ह केलेला नाही. सो दिस इज कॉल्ड ॲज अ मेटाफिजिक्स. सो याच्यावरती डिस्कशन जे होतं ते न्याया स्कूल ऑफ फिलॉसॉफीमध्ये आपल्याला केलं गेलेलं पाहायला मिळतं. ओके. म्हणूनच लॉजिकल फर्स्ट लॉजिक काहीतरी की यूज केले गेले जी फिलॉसॉफी असेल ते आपल्याला न्याय इथं पाहायला मिळते. दॅन मीमांसा. ओके. मीमांसा विच इज अ पुट फॉरवर्ड बाय द जेमिनी. जेमिनीच्या द्वारे काय केलं गेलं होतं त्याला तिथं मांडलं गेलेलं होतं. ओके. आणि याच्यामध्ये अगेन थोडंसं तेच असणार आहे ॲज अर्लियर काहीतरी की तिकडं मांडलेलं तेच रिच्युअल प्रॅक्टिसेस. रिच्युअल प्रॅक्टिसेस यूज करून काय करायचं इकडं सोल किंवा सॅल्वेशन जे असेल काय करायचं अटेंड करायचं. लास्ट वन इज द वेदांता. ओके. विच इज अ पुट फॉरवर्ड बाय द बद्रयान. बद्रयानाद्वारे काय केले होते तर वेदांत स्कूल ऑफ फिलॉसॉफी जे होते काय केले होते तिथं प्रेझेंट केले होते. बरोबर. वेदांत म्हणजे काय होतं थोडक्यात तर काहीतरी की एंड ऑफ वेदास. जे 4 वेदास आहेत ना त्यांचा काहीतरी की जिथे एंड होतो आणि त्याच्या पुढची जी इन्फॉर्मेशन आहे ती बेसिकली काहीतरी इकडं या स्कूल ऑफ फिलॉसॉफीमध्ये मांडलेली होती. त्याच्यामुळे थोडीशी काहीतरी की इम्पॉर्टंट बनते. ठीक आहे. सो ह्या झाल्या काहीतरी की बेसिकली 6 स्कूल ऑफ फिलॉसॉफीज. आता पुढे जाऊन काहीतरी की ही जी डिबेट होती सोल असेल सॅल्वेशन असेल आणि गॉड असेल याला पुन्हा एकदा मांडण्याचं जे काम आहे ना ते आपल्याला माहिती आहे शंकराचार्य, रामानुजाचार्य आणि काहीतरी की स्वामी विवेकानंद करणार आहेत. कशामध्ये तर काहीतरी काय वेदांत स्कूल ऑफ फिलॉसॉफीमध्ये. आता इथंपर्यंत येऊपर्यंत काय झालं गेलं होतं सेम तेच आहे. पूजापाठ करा, पूजा अर्चना करा, सॅक्रिफाईस करा. ओके. रिच्युअल्स असतील ते कंडक्ट करा. त्याच्यातून कुठेतरी काहीतरी की सॅल्वेशन तुम्हाला मिळेल. पण एक्झॅक्टली कोणाचं करायचं त्यावेळेला आपण कालच बघितलं होतं आयडल वर्शिप होती ती काहीतरी की प्रेझेन्स नव्हती त्याचा. नॅचरल ज्या पॉवर्स होत्या त्यांचीच पूजा केल्या जायचे. आता एक्झॅक्टली काहीतरी की आपण त्याला म्हणू जो फॉर्म आहे. फॉर्म म्हणजे कशाचा तर डीटीचा किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू देतो गॉड किंवा गॉडीचा. हा जो फॉर्म आहे तो पुढे यायला इथं काहीतरी की सुरुवात होणार आहे. तो शंकराचार्य जे असतील हे काहीतरी की तिची आपण काय म्हणू रूपरेखा काहीतरी की तिथे देणार आहेत. आणि त्याला फायनलाइज करण्याचं काम आहे ते कोण करत आहे तर रामानुजाचार्य करतात. तर ज्यावेळेला आपण मिडविल इंडियामध्ये जाऊ ना आणि तिथं भक्ती आणि सुफी मुवमेंट बघू. त्याच्यामधली भक्ती मुवमेंट आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला येतं शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांना काहीतरी की अभ्यासायचं आहे. ओके. तिथे शंकराचार्य जे होते त्यांनी इथं अद्वैत वेदांता अशी कन्सेप्ट काहीतरी तिकडे मांडलेली होते की सॅल्वेशन असेल ते आपल्याला कशा प्रकारे प्राप्त करायचं आहे.
किंवा आपण सॅल्वेशन जे ते काहीतरी कशा प्रकारे अटेंड करू शकतो, ही सगळी इन्फॉर्मेशन तिथे दिली जाणार आहे. मात्र आयडल वर्शिप इथं नाही आहे. पूजा करायची कोणाची करायची हे सांगितलेलं नाही. आणि यालाच पुढे फायनलाइज करायचं काम कोण करते? रामानुजाचार्य करतात. तो रामानुजाचार्य काय करणार आहे, तिथे एक आयडल देणार आहेत. पूजा करताना आपण काय करू, एका मूर्तीची पूजा करू आणि तिथे काहीतरी की पूर्णपणे तल्लीन होऊन जाऊ. त्याच्यातून आपल्याला तिथे सॅल्वेशन जे असेल ते काहीतरी की मिळून जाईल. ओके, हे सगळं आपल्याला भक्तीमध्ये काहीतरी की पाहायला मिळतं, राईट. अपार्ट फ्रॉम दॅट, या पिरियडमध्ये काहीतरी की काही ॲस्थेटिक काहीतरी की आपण त्याला म्हणून फिलॉसॉफी जे होत्या ना त्या प्रेझेन्स होत्या. ओके, तशा आता ह्या काहीतरी की आपण त्याला म्हणू फिलॉसॉफिकल काहीतरी की फिजिक काहीतरी की तिकडे फिलॉसॉफी पाहायला मिळतात. तशाच प्रकारे काहीतरी त्याचा ॲस्थेटिक्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू वेद न मानणारे किंवा वेदाला काहीतरी की अपोज करणाऱ्या इम्पॉर्टंट अशा काहीतरी की ज्या फिलॉसॉफीज होत्या किंवा विचारसरणी होत्या ना, तिथे प्रेझेन्स होत्या. तर त्या कोणत्या कोणत्या होत्या? फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी काय बुद्धिस्ट स्कूल ऑफ फिलॉसॉफीज जी सिद्धार्थ गौतम यांनी काहीतरी की मांडलेली होती. देन जैनिझम जी महावीरांनी काहीतरी की मांडलेली होती. चारवाक त्यालाच काहीतरी की लोकयत काहीतरी की स्कूल म्हणून ओळखलं जायचं. ओके. तो अशा नियरली काहीतरी की 267 काय आपण त्याला म्हणू तिकडे फिलॉसॉफीज काहीतरी की प्रेझेन्स होत्या, ज्या वेदाच्या काहीतरी की तिकडे अगेन्स्ट होत्या किंवा वेदिक काहीतरी की तिकडे आपण म्हणू जे प्रॅक्टिसेस आहेत ना त्याच्या त्या अगेन्स्ट होत्या. हा व्यवहार याच्या तीन काय म्हणू आपण त्याला मोस्ट फेमस अशा होत्या ना, ते आपल्या इथं काहीतरी की पाहायला मिळतात. बुद्धिझम असेल, जैनिझम असेल आणि काहीतरी की इथं लोकायत असेल. ठीक आहे. आता ह्यांच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला काहीतरी की सेपरेटली तिकडे पुढे डिस्कस करायचीच आहे. हा व्यवहार इथं फक्त काहीतरी की मी तुम्हाला एक ओव्हरलुक दिलेला आहे, राईट. पुढे वेदांगास. सो फॉर प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ वेदास वन नीड्स टू नोज वेदांगास विच आर सप्लिमेंट टू द वेदास. ओके, तर हे वेदांगास काय होते बेसिकली? तो आपण जसं मगाशी बघितलं ब्राह्मणास काय होते, तो ब्राह्मणासनी काय केलं होतं, वेदामध्ये जे काहीतरी की इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन होती ते डिस्क्राईब करून दिली होती आपल्याला, सविस्तर असे मांडलेले होते. तशाच किंवा काहीतरी की त्याच्याच सोबत आपल्याला वेदांगास पाहायला मिळतात. जसं ब्राह्मणास आपण बघतो जे वेदांना डिस्क्राईब करतात, तसं तिथं वेदांगच काय करतात, आपल्याला काहीतरी की वेद जर समजून घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी की आपल्याला वेदांग माहिती असणं गरजेचं आहे. मग आता हे काय होतं एक्झॅक्टली, सो इथं जर आपण वर्ड बघितले ना तर याच्यावरून तुम्हाला थोडंसं काहीतरी की अजून क्लिअर अंडरस्टँडिंग होईल. फॉर एक्झाम्पल शिक्षा. ओके, फॉर एक्झाम्पल शिक्षा. आता हे पण काहीतरी की वेदांगच आहे, त्याचं नाव होतं शिक्षा. शिक्षा म्हणजे काय? प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स. ओके, प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स आणि लिटरली मिनिंग काहीतरी की एज्युकेशन. ओके, लिटरली मिनिंग काहीतरी घ्यायचं एज्युकेशन. जे बेसिक काहीतरी की वेद आहेत आणि त्याच्यामधली जी काहीतरी की इन्फॉर्मेशन आहे ती रीड करण्यासाठी काहीतरी की किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू त्याचा उच्चार करण्यासाठी आपल्याला शिक्षा इथं काहीतरी की होणं गरजेचं आहे. म्हणजेच काहीतरी की प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर निरुक्त. दिस इज ऑल्सो वेदांग. निरुक्त म्हणजे काय होतं, ओरिजिन ऑफ वर्ड्स. तिथे वेदामध्ये काहीतरी की आपण त्याला म्हणू जे वर्ड्स किंवा लेटर्स आहेत ते काहीतरी की मेन्शन केले गेलेले आहेत, त्यांचा जो ओरिजिन आहे तो कशा प्रकारे काहीतरी की बनलेला आहे. म्हणजेच काहीतरी की आपण म्हणू तिकडं लेटर्स क ख ग ग वॉट एव्हर जे असतील ते. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की छंद, त्याला षड पण म्हटलं जातं. मेट्रिक्स used in a Sanskrit verses. Okay, metrics used in a Sanskrit verses. Then Jyotish, understanding of astronomy. Okay, understanding of astronomy. Then व्याकरण. ओके, व्याकरण अगेन तेच संस्कृत काहीतरी की ग्रामर, शब्दांची रचना, वाक्यरचना आणि काहीतरी की सो ऑन असेल. आणि लास्ट वन इज द कल्प. ओके, लास्ट वन इज द कल्प, 6 नंबर्स. बेसिकली काहीतरी की नॉलेज ऑफ रुचल्स किंवा त्यालाच काहीतरी काय धर्मसूत्र म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. डिफरंट डिफरंट रुचल्स आहेत त्याचं काहीतरी की नॉलेज, हे बेसिकली काहीतरी की आपल्याला कल्पमध्ये काहीतरी डिस्क्राईब किंवा काहीतरी की एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो हे झाले बेसिकली काहीतरी की 6 वेदांगात. आता इथं जसे तुम्हाला मी वर्ड सांगितले त्याच्यावरून तुम्हाला कळालेलं असेल वेदांग म्हणजे काय आहे. तर वेद समजून घेण्यासाठी काहीतरी आपल्याला पहिल्यांदा हे सगळं माहिती असणं आवश्यक आहे. सो सिम्पल जर आपण जसं बोलायचं झालं तर आपण म्हणू आपली जी काहीतरी की एज्युकेशन असते किंवा एज्युकेशन प्रोसेस असते सुरुवातीला काहीतरी की आपण तिथे म्हणू ABCD आणि 1 2 3 4 पासून काहीतरी स्टार्ट होते. कारण का पुढे जाऊन काहीतरी की हायेस्ट एज्युकेशन घेण्यासाठी बेसिक एज्युकेशन काहीतरी की आवश्यक असतं. वेदांगात काय आहेत, वेद समजून घेण्यासाठी काहीतरी की बेसिक एज्युकेशन काहीतरी आपल्याला किंवा बेसिक इन्फॉर्मेशन तिथं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओके.
पुढे उपनिषदात. ओके, उपनिषदात. तो वेद झाला, ब्राह्मणात झालं, त्याच्यानंतर काहीतरी की वेदांत झालं आणि वेदांग झाला. त्याच्यानंतरचं काहीतरी की आपण त्याला म्हणून लास्ट असे असणारे टेक्स्ट होते ना, ते म्हणजे काहीतरी त्याचं उपनिषदात. राईट. आता एक्झॅक्टली काय होतं, उपनिषदात इंडिकेट knowledge acquired by the sitting close to the teacher. Okay. Upanishad indicate knowledge acquired by sitting close to teacher. आपण मगाशीच काहीतरी की बघितलं होतं, दोन टाईपचे काहीतरी की टेक्स्ट आहेत, श्रुती आणि दुसरं म्हणजे काहीतरी की स्मृती. ओके, श्रुती आणि दुसरं म्हणजे काहीतरी की स्मृती. इथंच आपण डिस्कस केलं होतं. एक आहे श्रुती आणि दुसरं आहे ते स्मृती. तो ज्या वेळेला काहीतरी की आपण म्हणू तिथे जे गुरु असतात किंवा काहीतरी की टीचर्स असतात, त्यांच्या काहीतरी की शेजारी बसून किंवा त्यांच्याकडून काहीतरी की आपण जे नॉलेज काहीतरी की जे गेन करतो ते बेसिकली काहीतरी काय उपनिषदा म्हणून काहीतरी की कन्सिडर केलं गेलेलं होतं. आता फिलॉसॉफिकल पार्ट जर आपण याचा डिस्कस करायचा झाला उपनिषदाचा, तर तो काय आहे? मग असेच मी तुम्हाला सांगितलं, वेदिक पिरियड आहे आणि नंतरचा काहीतरी काय लेटर वेदिक पिरियड आहे. इथे बेसिक काय काहीतरी की आपण त्याला म्हणू वर्शिप किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं रिलिजियस प्रॅक्टिसेस कशा आहेत, तर काहीतरी काय सिम्पल. ओके, कालच आपण डिस्कस केलं. हावेवर लेटर वेदिक पिरियडमध्ये ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला ह्या वर्शिप किंवा काहीतरी की रिलिजियस प्रॅक्टिसेस होत्या त्या कशा झाल्या गेलेल्या आहेत, कॉम्प्लिकेटेड झाल्या गेल्या. कॉम्प्लिकेटेड म्हणजे काय, अगेन तेच असेल, सॅक्रिफाईस करा, त्या सॅक्रिफाईसमध्ये किंवा काहीतरी काही यज्ञ यागामध्ये बळी असतील ते द्या. मग ते ग्रेन असेल, दही असेल, तूप असेल, दूध असेल किंवा मग काहीतरी काही ॲनिमल्स असतील, आणि याच्यातून काहीतरी की कुठेतरी तुम्हाला सॅल्वेशन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू मटेरियली काहीतरी की बेनिफिट्स आहेत ना, ते तुम्हाला मिळतील. हे सगळं काहीतरी की स्टार्ट झालं गेलं होतं किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणायचं कॉम्प्लिकेटेड प्रोसेस जे होते ते स्टार्ट झाले गेलेले होते. हावेवर ॲट द एंड ऑफ लेटर वेदिक पिरियड तिथं उपनिषदा काहीतरी की पुढे येणार आहेत आणि हे उपनिषदा काय सांगतायत की अशा प्रकारची काहीतरी की जी वर्शिप आहे, कॉम्प्लिकेटेड वर्शिप आहे, मग त्याच्यामध्ये सॅक्रिफाईस असतील. ओके, किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जसं काल आपण डिस्कस केलं होतं की एखादा प्रिस्ट आहे त्याचं काहीतरी की मॅन्डेटरी असं काहीतरी तिकडे आपण म्हणू पोझिशन झाली होती. आता इथं कसं होतं, इंडिव्हिज्युअल काहीतरी की आपण त्याला म्हणू इथे सॉरी एक इंडिव्हिज्युअल आहे तो काहीतरी की पूजापाठ करत होता. तिथे कुठलेही प्रिस्टचे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ब्राह्मण जो असतो त्याची आवश्यकता नव्हती. तिथे मात्र ते कंपल्सरी झालं होतं. ती व्यक्ती येणार आणि त्या व्यक्तीद्वारेच काहीतरी हे सगळं कंडक्ट केलं जाणार आणि इन रिटर्न ऑफ दॅट काहीतरी मग त्याला खूप मोठ्या प्रमाणात काय करायचं, आपण त्याला म्हणू काहीतरी की त्याचा जो मोबदला आहे तो द्यायचा. बरोबर. तर या सगळ्यांच्याच काहीतरी की अगेन्स्ट प्रयत्न केला जातोय तो कोणाद्वारे, उपनिषदाद्वारे. ओके, तर ही कॉम्प्लिकेटेड झालेली रिच्युअल प्रॅक्टिस आहे, तिला सिम्पल करण्याचा प्रयत्न कोण करते येतं, उपनिषदाच. राईट. आणि मग या उपनिषदामधूनच काहीतरी की पुढं भक्ती मुवमेंट असेल आणि त्याच्याही अगोदर काहीतरी की जैनिझम आणि बुद्धिझम असेल ते काहीतरी की पुढे येणार आहेत. इथूनच पुढे काहीतरी की प्रेरणा घेऊन. ठीक आहे. देन they are also known as the Vedanta. Okay, they are also known as the Vedanta and having truth about the human life and path to moksha. Okay, having truth about the human life and path to moksha. So आत्ताच मी इथं तुम्हाला काहीतरी की सांगितलं होतं इथं वैदिक पिरियडमध्ये काय होतं, रिच्युअल प्रॅक्टिसेसचा काहीतरी की ऑब्जेक्टिव्ह, तर प्रजा आणि पशु असेल त्यांचं काहीतरी तिकडं हेल्थ आणि वेल्थ चांगली व्हावी. इथंपर्यंत तोपर्यंत काय झालं गेलं होतं, इथे वर्शिप असेल किंवा रिलिजियस प्रॅक्टिसेसचा इंटेन्शन किंवा ऑब्जेक्टिव्ह काय होता, तर मटेरियलिस्टिक बेनिफिट मिळावा. पण पुढे जाऊन काहीतरी की वेदांत काय उपनिषदा काय करणार आहेत की एक्झॅक्टली आपल्याला वर्शिप किंवा काहीतरी की आपण रिलिजियस प्रॅक्टिसेस का कंडक्ट करायचे आहेत, तर कुठेतरी आपल्याला काहीतरी की मोक्ष मिळाला पाहिजे. आणि आत्ताच इथे मी तुम्हाला काहीतरी एक्सप्लेन पण केलं होतं ॲस्थेटिक काहीतरी स्कूल ऑफ फिलॉसॉफीमध्ये. ओके, ते पण काय करणार आहेत, उपनिषदालाच काहीतरी कुठेतरी फॉलो करणार आहेत आणि असे कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर काहीतरी की सोडून देऊन सिम्पल काहीतरी की रिलिजियस प्रॅक्टिसेस किंवा आपण त्याला म्हणू वर्शिप प्रॅक्टिसेस अडॉप्ट करायचा आणि याचा गोल किंवा याचा ऑब्जेक्टिव्ह काय, तर काहीतरी की मोक्ष. ओके, हे सगळं काहीतरी की उपनिषदामध्ये सांगितलं जाणार आहे. अ कलेक्शन ऑफ ओव्हर 200 Upanishads are known, but out of 108 called as the Muktikas. ओके, असं बऱ्याचच काहीतरी की कलेक्शन आहे. हावर काहीतरी की त्याच्यातल्या 108च आहेत त्या काहीतरी की आपण त्याला म्हणून सर्वायवल होतं, त्याला ॲज अ काहीतरी की मुक्तिकास म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. त्याच्यातलीच एक इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे काहीतरी त्याचं मुंडक उपनिषदात विच कंटेन द फेमस फ्रेज ऑफ सत्यमेव जयते. आय थिंक याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो आपल्याला बऱ्याचदा विचारला गेलेला आहे की सत्यमेव जयते जी फ्रेज आहे बेसिकली काहीतरी की आपल्या ज्या नॅशनल एम्बलमच्या काहीतरी की खाली हे कुठून काहीतरी की आले गेलेले आहे,
किंवा आपण काय म्हणू त्याला डिराईव्ह केलेले आहे. सो इट वॉज इट इज अ मुंडक उपनिषद. मुंडक उपनिषद आहे, त्याच्यामध्येच काहीतरी बेसिकली जी फ्रेज आहे ती दिली गेलेली आहे. ओके, सो हे झाले सगळे काहीतरी आपण त्याला म्हणू वेदिक काहीतरी टेक्स्ट. याच्यामध्ये आपण काहीतरी सगळे इम्पॉर्टंट जे वेद आहेत चारी ते बघितले. त्याच्यानंतर स्कूल ऑफ फिलॉसॉफीज होते त्या बघितल्या. त्याच्यानंतर काहीतरी की वेदांग जे होते तेही आपण तिथे डिस्कस केलेले आहेत. ओके, नेक्स्ट इथे इम्पॉर्टंट पॉईंट बनतो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी, आणि आय थिंक असं मी म्हणेन सगळ्यात जास्त जे क्वेश्चन्स येतात ते काहीतरी की इथूनच येतात, राईट. ऑफिसर्स, ओके, ऑफिसर्स अँड देअर प्रोफाईल किंवा काहीतरी आपण म्हणू त्याला ड्युटीज. वेदिक पिरियडमध्ये इम्पॉर्टंट काहीतरी जे ऑफिसर्स होते आणि त्यांची असणारी काहीतरी की प्रोफाईल किंवा त्यांची काहीतरी की ड्युटी. मॅच द फॉलोविंग किंवा काहीतरी की वन लाईनर किंवा मल्टिपल लाईनसाठी काहीतरी हे जे प्रश्न आहेत बऱ्याचदा आपल्यासाठी विचारले गेलेले आहेत. ओके, सो ते थोडेसे काहीतरी आपण इकडं डिस्कस करूया. इथं कालच आपण थोडंसं डिस्कस केलं होतं वेदिक पिरियडमध्ये असं कोणतेही काहीतरी आपण त्याला म्हणू ऑफिशियल्स किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू ऑफिसेस काहीतरी प्रेझेन्स नव्हत्या. सेनानी असेल, त्याच्यानंतर काहीतरी की राजनाज असेल आणि त्यांच्या काहीतरी असणारे तिकडे काय म्हणू आपण त्याला असिस्टन्स असेल. हा व्यवहार लेटर वेदिक पिरियडमध्ये मात्र काहीतरी की प्रॉपर असं काहीतरी की त्याला म्हणू एक सिस्टम म्हणजे आहे किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू गव्हर्नमेंट सिस्टम आहे ती काहीतरी तिकडं फॉर्म झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यामध्येच हे डिफरंट ऑफिशियल्स आहेत ना ते आपल्या इथं पाहायला मिळतात. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपण बघितलं वज्रपती. कालच आपण याच्या संदर्भात डिस्कस केलेलं होतं. बेसिकली हा कोण होता? ऑफिसर इन चार्ज ऑफ पॅक्सर लँड. ओके, ऑफिसर इन चार्ज ऑफ पॅक्सर लँड. गुरे चरवण्याची काहीतरी की जी जमीन असायची सगळ्यात जास्त असायची, त्याचा जो हेड असायचा त्याला काय म्हणलं जायचं? गोमत. ओके, त्याचा जो हेड असायचा त्याला गोमत म्हणलं जायचं. आणि बेसिकली हा कोण असायचा? राजना. जो जनाज असायचा, जना म्हणजे कोण काहीतरी की ग्रुप ग्रुप ऑफ पीपल असायचा, त्याचा हेड कोण असायचा? राजना. यालाच काय म्हणलं जायचं? गोमत. आणि आता इथं याच्या अंडर काय असणार आहे? काहीतरी की मोठ्या प्रमाणात अशी लँड असणार आहे ज्या ठिकाणी काहीतरी की गुरे चरले जायचे. आणि ह्या लँडचा काहीतरी की बेसिकली जो ऑफिशियल असायचा त्याला काय म्हणलं जायचं? वज्रपती. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड आहे तो म्हणजे काहीतरी त्याचं जीवग्रीबा. सेकंड इम्पॉर्टंट ऑफिशियल आहे तो म्हणजे काहीतरी त्याचं जीवग्रीबा. जीवग्रीबा जर आपण बघितलं तर आजचं काहीतरी आपण त्याला म्हणायचं पोलीस ऑफिशियल. ओके, आजचं आपण काहीतरी त्याला पोलीस ऑफिशियल म्हणू शकतो. म्हणजे काय तर लॉ अँड ऑर्डर जे असेल त्याला काहीतरी की इम्प्लिमेंट करायचं आणि त्याला मेंटेन करायचं. ओके, हे जे काम असेल ते बेसिकली काहीतरी की जीवग्रीबा या ऑफिशियलचं काहीतरी काय असायचं. देन क्षेत्री. ओके, क्षेत्री. क्षेत्री इज नोन ॲज द चेंबरलेन. ओके, चेंबरलेन. चेंबरलेन म्हणजे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू जे आयरन स्मिथ, गोल्ड स्मिथ किंवा काहीतरी की इतर ज्या काहीतरी सगळ्या ज्या मेटल इंडस्ट्रीज असायच्या ना त्यांचा काहीतरी जो हेड असायचा त्याला क्षेत्रीय काहीतरी इथं म्हटलं गेलेलं होतं. सेनानी कालच आपण इकडे बघितलं होतं सुप्रीम कमांडर इन चीफ. तो एंटर काहीतरी की आर्मीचा जो हेड असायचा त्याचं काहीतरी नाव बेसिकली सेनानी होतं. आता इथं वेदिक पिरियडमध्ये हा स्वतः राजनाच असायचा. लेटर वेदिक पिरियडमध्ये मात्र काहीतरी एक सेपरेट ऑफिशियल जो होता आर्मीचा तो तिथं काय केला गेला होता? अपॉइंटेड केला गेला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे छत्रपती. ओके, छत्रपती हा देखील काहीतरी थोडासा इम्पॉर्टंट बनतो. चीफ जज. ओके, चीफ जज. आता इथे वेदिक पिरियडमध्ये प्रिस्ट असायचे तेच काय करायचे? जजिंग काहीतरी ऍक्टिव्हिटी तिकडे कंडक्ट करायचे. लेटर वेदिक पिरियडमध्ये मात्र एक सेपरेट ऑफिशियल तिथं बनवला गेला होता. छत्रपती असं काहीतरी त्याचं नाव होतं. बेसिक काम काय असायचं त्याचं काहीतरी त्याचं चीफ जज. देन ग्रामिणी. याच्या संदर्भात पण आपण कालच डिस्कस केलेलं होतं. ग्रामिणी. ग्रामिणी वॉज नथिंग बट हेड ऑफ द विलेज. विलेजचा काहीतरी जो हेड असायचा त्याला बेसिकली काय म्हणलं गेलं होतं? ग्रामिणी. देन अगेन व्हेरी इम्पॉर्टंट ऑफिशियल इज द भागदूक. ओके, भागदूक. भागदूक. भागदूक इज नोन फॉर रेव्हेन्यू कलेक्टर. ओके, रेव्हेन्यू कलेक्टर. रेव्हेन्यू असेल किंवा जो टॅक्स असेल ना त्याचं जे कलेक्शन होतं हे कलेक्शन काहीतरी करण्यासाठी इथे एक सेपरेट ऑफिशियल्स काय केला गेला होता? अपॉइंट केला होता. त्याचं नाव काय होतं? बेसिकली भागदूक. ओके, त्या संदर्भात पण आपण इथं बघितलं होतं वेदिक पिरियडमध्ये काहीतरी की थोडक्यात आपण असं म्हणू टॅक्सेशन सिस्टम जी होती ती काहीतरी की प्रेझेन्स नव्हती. नो टॅक्स. तिथे एक बळी नावाची कन्सेप्ट होती. हावेवर इट वॉज अ व्हॉलेंटरी. व्हॉलेंटरी होती. तीच मात्र काहीतरी की लेटर वेदिक पिरियडमध्ये काय होणार आहे? ॲज अ कंपल्सरी. म्हणजेच काहीतरी की हा जो बळी होता हा कंपल्सरी झाला होता इन द फॉर्म ऑफ टॅक्स. ठीक आहे, आणि मग याच्यातून काहीतरी की ट्रेजरर
आणि ट्रेजरी, दोन्ही कन्सेप्ट आपल्याला लेटर वैदिक पिरियडमध्ये पाहायला मिळतात. आणि त्याच्यातलंच एक कन्सेप्ट होती म्हणजे काहीतरी की भागदौड. टॅक्स किंवा काहीतरी की जो बळी जो होता त्याला कलेक्शन करणारी जी व्यक्ती होती त्याला भागदूक काहीतरी की म्हटलं जायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कुलपती. हेही आपण काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. त्याच्या ह्याच्यामध्ये काहीतरी आपण डिस्कस केलं होतं. कुलपती इज द हेड ऑफ फॅमिली. एंटर मोठी जी काहीतरी की फॅमिली असायची, ओके, त्याला आपण कुल म्हणतो. आणि त्याचा जो हेड असेल त्याला कुलपती म्हटलं गेलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे मिहिशमी, ओके, किंवा काहीतरी की मिहिशी असं देखील काहीतरी की म्हणलं जातं. ही वॉज द चीफ क्वीन. ओके, चीफ क्वीन, मुख्य असणारी जी काहीतरी की राणी जी असायची तिला काहीतरी की महिष्मी असं म्हटलं जायचं. देन पासास, ओके, आजचं बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणू मॅसेंजर किंवा काहीतरी की स्पाइस. गुप्तहेर, ओके, गुप्तहेर किंवा काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू बातमी देणार आहे, त्यांना पासास असं काहीतरी की म्हटलं गेलं. देन सुता, ओके, सुता, सुता वॉज द कॅरेक्टर. याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. कॅरेक्टर त्याला आपण काय म्हणतो, काहीतरी काय रथ चालवणारा. आता इथे आपण डिस्कस पण केलं होतं इंडियामध्ये काहीतरी की रथ ही जी काहीतरी की कन्सेप्ट आहे ना किंवा चॅरिट आहेत ते आणण्याचं काम काहीतरी की अगेन आर्यन्सनीच काहीतरी की केलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्यमासी, ओके, मध्यमासी, ही वॉज अ डिस्प्यूट रिझॉल्विंग. ही वॉज अ डिस्प्यूट रिझॉल्विंग. आजच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जज वगैरे असतात किंवा काहीतरी की जे डिस्प्यूट काहीतरी तिकडे सॉल्व्ह करणारे जे व्यक्ती असतात ना त्या टाईपचे काहीतरी की ऑफिशियल होते. देन अगेन व्हेरी इम्पॉर्टंट इज द तक्षण. ओके, तक्षण. तक्षण इज नो फॉर कारपेंटर. कारपेंटर त्याला आपण काहीतरी की बेसिकली मराठीमध्ये हे म्हणतो सुतार. सुतार काम करणारी जी व्यक्ती असते त्याला काहीतरी काय तक्षण तिथं काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. राईट. देन पालागाला, ओके, पालागाला इज नोन फॉर द मेसेंजर. आता इथं पासास आणि पालागाला याच्यामध्ये कन्फ्युजिंग करून घेऊ नका. पासाचं पण काम ते बेसिकली असायचं. हावेवर पालागाला जे असायचे ना दे आर दी डेडिकेटेडली अपॉइंटेड फॉर द मेसेजिंग. मेसेज किंवा काहीतरी की बातमी असेल ती एका ठिकाणून काहीतरी की दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं जे काम होतं ते इथे काहीतरी की पालागालाद्वारेच काय केलं जायचं, कंडक्ट केलं जायचं. ओके. त्याच्यानंतर अगेन सेम व्हेरी इम्पॉर्टंट जसं आपण भागदूक बघितलं होतं त्याच्यासोबतच संग्रहार्थी. सेकंड इथे इम्पॉर्टंट काहीतरी की टॅक्स रिलेटेड असणारा ऑफिशियल. ओके, संग्रहार्थी. संग्रहार्थी इज नथिंग बट ट्रेजरर. आजच्या लँग्वेजमध्ये किंवा मराठीमध्ये आपण त्याला खजिनदार म्हणतो, बरोबर. खजिनदार तो खजिना किंवा काहीतरी टॅक्स असेल तो गोळा करणारा इथं भागदूक होता आणि त्याला काहीतरी तिकडे आपण म्हणू तिकडे सांभाळणारा कोण होता तर तो समग्रहार्थी किंवा संग्रहार्थी, ट्रेजरर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑफिशियल आहे तो म्हणजे काहीतरी घ्यायचं गोवी रत्ना. ओके, गोवी का रत्ना, कीपर और फॉरेस्ट अँड द गेम्स. ठीक आहे. लँड असेल, लँड म्हणजे बेसिकली कोणती तर काहीतरी की फॉरेस्टची आणि त्यासोबतच काहीतरी की आपण त्याला म्हणायचं काहीतरी की जे गेम्स असतील आणि त्यासोबतच काहीतरी तिकडे आपण म्हणायचं यष्टी रक्षक. अशा प्रकारचे काहीतरी की जे व्यक्ती असायचे त्याला गोविक रत्न काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. राईट. देन नेक्स्ट वन इज द अक्षवापा. हा पण अगेन काहीतरी इकडं भागदूक आणि समग्र अर्थासारखा इम्पॉर्टंट आहे. प्रश्न याच्यावरती पण बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. अक्षवापा. अक्षवापा इज असोसिएटेड विथ द अकाउंटंट. ओके, अकाउंटंट. ते इथं आपण म्हणू ट्रेजरी काहीतरी की किंवा टॅक्स आहेत ना ते सिस्टम स्टार्ट झाले गेले होते आणि त्याच्यासाठी काहीतरी की एक पर्टिक्युलर काहीतरी की व्यक्ती किंवा ऑफिसर तिथं काहीतरी की गरजेची होती जी काय करेल सगळा जो काहीतरी की लेखाजोखा आहे किंवा जो अकाउंट आहे तो काय करेल तिकडं प्रॉपर मेंटेन करेल. त्याच्यासाठीच अक्षवापा नावाची जी व्यक्ती होती तिला काय केलं गेलं होतं त्याचं अपॉइंट केलं होतं ॲज अ अकाउंटंट म्हणून. ओके. पुढे जाऊन सेम काहीतरी की आपण त्याला म्हणू ती ही जी ऑफिशियल आहे ते आपल्याला महाजन पदामध्ये काहीतरी की पाहायला मिळते. ओके. त्याच्यानंतर पुरोहित. ही वॉज द प्रिस्ट ऑफ हायेस्ट ऑर्डर. ओके, प्रिस्ट ऑफ हायेस्ट ऑर्डर. प्रिस्टची जी काहीतरी की श्रेणी असायची किंवा आपण त्याला म्हणून तिकडं जे सगळे हे जे असायचे काय म्हणून आपण त्याला पंडित या सगळ्यांच्या मध्ये काहीतरी की सगळ्यात मोठी जी प्रिस्ट असायची तिला ॲज अ काहीतरी की पुरोहित म्हटलं जायचं. ठीक आहे. सो हे झाले इम्पॉर्टंट काहीतरी की ऑफिशियल्स आणि त्यांची काहीतरी की तिकडं प्रोफाईल. ॲज आय टोल्ड यू सगळ्यात जास्त जे प्रश्न विचारले जातात ते आपल्याला याच्यावरतीच काहीतरी की विचारले जातात. तर थोडंसं काहीतरी की लक्षात राहू द्या परफेक्टली. ठीक आहे.
आणि लास्टली काहीतरी की आपल्याला पॉईंट पाहायला मिळतो तो काहीतरी की अगेन टेक्स्टच्या संदर्भातलाच आहे. तो म्हणजे काहीतरी की पुराणिक लिटरेचर आणि पुढे जाऊन काहीतरी त्याचं इपिक्स. पुराण आणि त्याच्यानंतर काहीतरी की इपिक्स. तो टेक्स्टमध्येच काहीतरी की आपण जसे तर सुरुवात केली होती डिस्कस करायला. सगळे काहीतरी की वेद असतील, उपवेद असतील, त्याच्यानंतर काहीतरी की वेदांगज असतील, उपनिषद असेल आणि त्याच्यानंतर काहीतरी की पुढे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की पुराणिक लिटरेचर आणि काहीतरी की इपिक्स. आता जी वेदिक टेक्स्ट आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू हिंदू रिलिजियस कल्चरमध्ये काहीतरी की जेवढ्या सगळ्या टेक्स्ट आपल्याला पाहायला मिळतात ना त्याच्या सगळ्यात काहीतरी की एंडला ते म्हणजे काहीतरी त्याचं पुराण आणि त्याच्या पुढे काहीतरी की इपिक्स. ओके. तो पुराण बेसिकली काय आहे? तो पुराणिक लिटरेचर इज व्हेरी वास्ट and has a 18 main Puranas and 18 subsidiary Puranas. ओके. 18 पुराण काहीतरी की तिकडे आपल्याला मुख्य पाहायला मिळतात आणि त्याला सप्लिमेंटरी काहीतरी त्याचं 18 काहीतरी की सब पुराण आपल्याला तिथं पाहायला मिळतात. त्याला उपपुराण असं काहीतरी की म्हटलं जातं. ठीक आहे. बेसिकली याच्यामध्ये आपल्याला 4 एजेस काहीतरी इकडे मेन्शन केल्या गेल्या आहेत. त्रिता, देवपारा आणि काहीतरी की काली. ओके. 4 इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणून एजेस आहेत ना ते काय केले गेलेले आहेत मेन्शन केलेले आहेत. देन सर्गा, evolution of universe, then pratisarga, evolution of the universe, then manovartna, recurring nature of time, then vimasa, list of the king and sagas, then vamacharitra, selected characteristic based on the stories and make 5 fundamental pillars of the puranic text किंवा इतिहासा हे देखील इन्फॉर्मेशन जे आपल्याला इथे दिली गेलेली आहे. थोडक्यात काहीतरी की आपण असं म्हणू की वैदिक टेक्स्ट आहेत त्याच्यातले काहीतरी की सगळे उपवेदच असतील, सॉरी वेद असतील, उपवेद असतील, ब्राह्मणच असतील, अरण्यकाच असतील, ठीक आहे. आणि पुढे जाऊन काहीतरी की वेदांता आणि उपांग असतील. त्या सगळ्यांच्या नंतर काहीतरी की जी इन्फॉर्मेशन जी होती ते काहीतरी ॲज अ काय म्हणू आपण त्याला कलेक्ट करून काहीतरी तिकडे लिहिली गेलेली जी होती ना ती बेसिकली आपल्याला इथं पौराणिक लिटरेचरमध्ये पाहायला मिळते. ओके. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काहीतरी की इतिहासाच्या काहीतरी दृष्टीने इथे इम्पॉर्टंट काय बनतं तर काहीतरी काय इतिहास. त्याच्यामध्ये बरेचसेच काहीतरी की आपण त्याला म्हणू ज्या फाईट्स आहेत किंवा जे किंग्स आहेत आणि त्यांची काहीतरी क्रोनॉलॉजी आहे ना तिथे दिली गेलेली आहे. त्याच्यामुळे थोडेसे इम्पॉर्टंट बनतात. ओके. आणि त्याच्याही सोबतच काहीतरी की जे गॉड्स आहेत. ओके. जे गॉड्स आहेत बेसिकली काहीतरी की सुरुवातीला कसं होतं नॅचरल पॉवर आहेत त्या नॅचरल पॉवरचे जे गॉड होते ते साईडला पडणार आहेत कधी लेटर वेदिक पिरियडमध्ये आणि नवीनच गॉड तिथे काहीतरी की फॉर्म होणार आहेत आणि नंतर पुढे ते पण गॉड काहीतरी की साईडला जाऊन अजून काहीतरी की नॅचरल ज्या डिटीज आहेत त्यांना काहीतरी की पुढे आणलं जाणार आहे. मग याच्यातूनच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की पुराणाच अग्निपुराण, लिंगपुराण, शिवपुराण, ब्रह्म, पद्म, स्कंद, भागवत असेल, ब्राह्मणंद असेल, गरुड, ठीक आहे आणि सो ऑन असे बरेचसे काहीतरी की डिफरंट पुराण आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी की जो गॉड आहे त्यांनी कशा प्रकारे काहीतरी की अवतार वगैरे घेतलेला आहे ते सगळं आपल्याला पुराणांमध्ये काहीतरी मिळतं. ठीक आहे. आपल्यासाठी फक्त एवढंच लक्षात ठेवा 18 काहीतरी की पुराणच आहेत आणि त्याचे काहीतरी की 18 उपपुराण आहेत. ठीक आहे. नेक्स्ट इपिक त्याला आपण थोडक्यात म्हणतो काहीतरी त्याचं कथा. इथे 2 इम्पॉर्टंट काहीतरी की कथा ज्या आहेत ना त्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा काहीतरी की स्टोरी आपल्या इथं काहीतरी की पाहायला मिळतात. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे काहीतरी की रामायण आणि सेकंड वन काहीतरी त्याचं महाभारता. ओके. तर 2 स्टोरी किंवा काहीतरी की एपिक जे आहेत आपल्याला इथं पाहायला मिळतात. अगेन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ते इम्पॉर्टंट काय बनतं तर काहीतरी की त्याचे ऑथर्स. तो रामायणच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे महर्षी वाल्मिकी started with the 600 verses around 5th BC and it has a finalized 200 and sorry 24,000 verses after the many addition in different times. Okay, many addition in different times. So 5th BC मध्ये बेसिकली काहीतरी की महर्षी वाल्मिकी जे होते ना यांच्याद्वारे काय केलं गेलं होतं त्याचं जे कंपायलेशन होतं किंवा काहीतरी की कंपोजिशन जे होतं ना ते काहीतरी की स्टार्ट केलं गेलं होतं रामायणात. ठीक आहे. हा व्यवहार हळूहळू पुढे जाऊन काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं जवळजवळ 24,000 वेगवेगळे काहीतरी की त्याचे व्हर्जन्स आहेत ना ते काहीतरी की आज आपल्याला इथं पाहायला मिळतात. मे बी आता कॉन्ट्रोवर्शियल अशा स्टेटमेंट जे होतं ना त्या काहीतरी आपल्याला तिथं युट्यूबवरती किंवा काहीतरी की जे रिलिजियस जे हे सॉरी पॉलिटिकल लीडर्स होते ना त्यांच्याद्वारे काहीतरी की दिली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके. की राम जे होते ते काहीतरी की नॉनव्हेज ईट करायचे. सो याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ना ती एक्झॅक्टली काहीतरी की इथं दिली गेलेली आहे. कारण का प्रत्येक काहीतरी की आपण त्याला म्हणू जे हे आहेत किंग्स आहेत
ते किंग काय करणार आहेत त्यांची स्वतःच्या फॅमिलीचं काहीतरी तिकडं कुठेतरी हे करायसाठी काय म्हणून आपण एक्झॅजरेशन करायसाठी स्वतःचं काहीतरी तिकडं कोनोटेशन म्हणजे अर्थ लावणार आहेत रामायणाचे आणि नवीन असं काहीतरी की डिफरंट रामायण तिथे लिहिले जाणार आहे. त्याच्यामुळे डिफरंट डिफरंट रामायणाचे अर्थ आहेत ना आपल्याला तिथं वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे पाहायला मिळतात. ओके. देन महाभारता. महाभारता महर्षी व्यास. ओके. began with 8,800 verses somewhere between 70 BC to 4 AD. आता हा जो पिरियड आहे तो ट्रान्झॅक्शन पिरियड आहे म्हणजे 70 BC टू काहीतरी तिकडे 400 ADच्या या पिरियड मधला. अँड फायनली compilation has 1 lakh verses and become popular as Mahabharata or Satsara Samhita. ओके. सत्सरा संहिता या नावाने देखील काहीतरी तिकडे त्याला तिथं ओळखलं जातं. अगेन तेच आहे क्रोनॉलॉजी जिथे आहे ना काहीतरी किंग्स असतील त्यांच्या फॅमिलीची हे थोडीशी काहीतरी आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काहीतरी इम्पॉर्टंट बनते. त्याच्यामुळे इपिक किंवा काहीतरी याच्या स्टोरीज आहेत त्या काय केल्या जातात तिकडं यूज केल्या जातात इन ऑर्डर टू रिकन्स्ट्रक्ट ऑर राईट हिस्ट्री. ओके. यासाठी काहीतरी थोड्याशा ते यूज केल्या जातात. हावेवर डिबेटेबल आहेत. अगेन त्याच्या संदर्भात काहीतरी की आपल्याला मटेरियलिस्टिक काहीतरी की इव्हिडन्स जे आहेत ना ते काहीतरी कोरॉबोरेटेड होत नाहीत. त्याच्यामुळे याच्यावरती पूर्णपणे विसंबून राहणं खूपच कठीण आहे. म्हणून हिस्ट्री रायटिंग करताना किंवा काहीतरी तिकडं हिस्ट्री सांगताना यांचा जो काहीतरी की आपण त्याला म्हणू हे जो असेल काय म्हणू आपण त्याला थोडंसं हे जे म्हणतो ना बेस किंवा काहीतरी की ॲज अ एक्झाम्पल तिथे दिला जात नाही. ओके. बाकी हे काहीतरी की आपल्याकडे ऑलरेडी रेडी आहेत आणि त्याच्या संदर्भातले कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्स आहेत ते पण आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे ते काहीतरी की हिस्ट्री कोरोबोरेट करताना किंवा काहीतरी की हिस्ट्री राईट करताना यांचा वापर जो केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे तो म्हणजे काहीतरी घ्यायचं संगमेश. आता इथे नॉर्थला आपण बघितलं की याच पिरियडमध्ये साधारणतः काहीतरी इकडं 3rd सेंचुरी किंवा काहीतरी की 3rd सेंचुरी BC मध्ये नॉर्थला काय चाललं गेलं होतं आणि त्याच पिरियडमध्ये काहीतरी की साऊथला काय चाललं गेलं होतं हे आपल्याला थोडंसं इथं काहीतरी की बघणं इम्पॉर्टंट बनतं. तर इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं होतं नॉर्थमध्ये काय चालू केलेलं आहे तर आपण त्याला म्हणून काहीतरी त्याचं महाजनपद इथे येणार आहेत. जनपद जायचं नंतर महाजनपद जायचं नंतर मग काहीतरी की तिकडे त्याला आपण म्हणून काहीतरी की हे मोरियन काहीतरी की पिरियड तिकडे स्टार्ट होतोय. तर त्याच पिरियडमध्ये साऊथला काय होतं तर साऊथला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी काय संगम एज. आणि तिथून पुढचा जो टाइम असेल म्हणजे साधारणतः काहीतरी आपण त्याला म्हणू जे टेक्स्ट ते होते बेसिकली आता संगम एज म्हणजे काय आहे तर आपण तिथे पुढे जर बघितलं साधारणतः चोलाज चेराज आणि काहीतरी की पांड्याज म्हणजे 3 इम्पॉर्टंट काहीतरी तिकडे तिचे किंगडम असणार आहेत. ओके. चोलाज चेराज आणि पांड्याज म्हणजे 3 इम्पॉर्टंट किंगडम आहेत. या 3 इम्पॉर्टंट किंगडमची जी इन्फॉर्मेशन आहे ती ॲज अ पोएट्रिकल काहीतरी फॉर्ममध्ये इथं मेन्शन केलेली आहे किंवा कंपाईल केलेली आहे. त्यालाच बेसिकली काय म्हणलं जातं ॲज अ संगमेश. आणि हा जो संगमेश आहे हा काय करतो आपल्याला हिस्ट्री ऑफ साऊथ इंडिया. साऊथ इंडियाची हिस्ट्री आहे ना ती काहीतरी युजली आपल्याला प्रोव्हाइड करतो. म्हणजेच कोणाची तर काहीतरी चेराज चोलाज आणि पांड्याची यालाच काय म्हणलं जातं ॲज अ संगम लिटरेचर. ठीक आहे. सो याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ते आपण काहीतरी मग उद्याच्या लेक्चरमध्ये तिकडे कंडक्ट करू ते पुढे कंटिन्यू करू. त्यासाठी आपण इकडे थांबूया. आय होप तुम्हाला काहीतरी की इथंपर्यंत आपण डिस्कस केलेलं समजलेलं असेल. ठीक आहे. थांबूया मग आपण इथं पुढे त्याच्या लेक्चरमध्ये पुढे आपण ते कंटिन्यू करू. थँक्यू. थँक्स लॉट.